सुकमा माओवादी हिंसाचाराने प्रभावित असलेला जिल्हा। एप्रिल 2010 माओवाद्यांच्या हल्ल्यात 76 जवान शहीद। एप्रिल 2012 जिल्हाधिकारी एलेक्स मेनन यांचं माओवाद्यांनी अपहरण केलं। 12 दिवस हे अपहरण नाट्य सुरू होतं। मे 2013 सुकमाच्या झिरम घाटीत काँग्रेसचे बडे नेते महेंद्र कर्मा यांच्यासह अनेक नेत्यांचं हत्याकांड। मार्च 2014 पोलीस आणि सीआरपीएफचे 15 जवान माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद। डिसेंबर 2014 सीआरपीएफचे 14 जवान शहीद। असे अनेक मोठे हल्ले सुकमा जिल्ह्यात सुरूच असतात। त्यामुळे सुकमा हे रक्तरंजित माओवादी हिंसाचाराचं केंद्रबिंदू ठरले। आजूबाजूला कित्येक किलोमीटरवर पसरलेलं घनदाट जंगल आणि मुख्य प्रवाहापासून आणि विकासापासून दूर असलेला आदिवासी हे माओवाद फोफावण्याचं मुख्य कारण। वर्षानुवर्ष इथला आदिवासी आपला जीव मुठीत घेऊन जगतोय। देखिए पहले 3 साल पहले एक प्रकार से ऐसा लगता था कि हम कहीं जम्मू कश्मीर का जो खासतौर पे एरिया है उस एरिया में रहते हैं टाइप लगता है। सो अगर घर से निकलना हो तो 7 बजे के बाद बहुत सी दिक्कतें होती थी। और ख़ासतौर पे ये जो सुकमा से जो दक्षिण का एरिया है, खासतौर पर कोंटा का क्षेत्र है, वहाँ पर ऐसा लगता है कि हम अपने देश में होके भी बेगाने हो गए हैं। और वहाँ से यहाँ से अगर 7 बजे के बाद निकला तो सोच के निकलना पड़ता था। ये लगता था जान हथेली पे लेके निकलना है और अक्सर घटनाएं होती रहती थी। माओवाद्यांनी गेली कित्येक वर्ष या आदिवासींचा स्वतःसाठी वापर करून घेतलाय। विकास म्हणजे काय हे आदिवासींना माहीतही नाही, कारण सरकारचा विकासाचा अजेंडा शेवटच्या आदिवासी बांधवापर्यंत पोहोचू दिला जात नाही। वो अलग से पाठशाला चलाते हैं जो एजुकेशन के नाम पे बच्चों को जो अपनी जो पुस्तकें हैं उसके माध्यम से बच्चों को ट्रीट करते हैं कि आपके साथ सरकार। तो मैं पहले भी कह चुका हूँ, सरकार का जो दोहरा मापदंड था उसको नक्सलियों ने भुनाया था। तो उसी के माध्यम से बच्चों को भी कहते थे कि देखिए आज जो बड़े लोगों के, मंत्रियों के बच्चे या अधिकारी के बच्चे बड़े स्कूल में पढ़ते हैं, आप लोग को क्या दे रही सरकार। तो वो किसी रूप में अपने तरफ उसको डाइवर्ट करते थे और बच्चों को फिर अपने डाइवर्ट करके उनको इसी मानसिकता में ला देते थे। तो हमेशा वो सरकार के अगेंस्ट में रहे। तो छोटे छोटे बच्चों में जैसे 12-13 साल के बच्चे भी अक्सर माओवादियों के साथ मैंने भी देखा है। स्वाभाविकच सरकारच्या विकासाच्या प्रक्रियेला माओवाद्यांचा विरोध आहे। विकास कामं थांबवण्यासाठी माओवादी सातत्याने हिंसेचं माध्यम वापरतात। माओवाद्यांनी कित्येक रस्ते, पूल, शाळेच्या इमारती, सरकारी कार्यालय उडवून दिली। माओवाद्याचा रेड कॉरिडॉर म्हणून ओळखला जाणारा सुकमा जिल्हा, वर्षानुवर्ष रखडलेला विकास, शिक्षणापासून वंचित असलेलं बालपण आणि आरोग्याची समस्या, या सगळ्यात पिचलेला हा आदिवासी समाज। पण सुकमा जिल्ह्याचं हे चित्र आता बदललंय। एका प्रशासकीय अधिकाऱ्याने या आदिवासींच्या दारात विकासाची गंगा आणली आहे। या आदिवासींचा हा विकासाचा सुकमा पॅटर्न नक्की काय आहे तो आपण बघणार आहोत। माओवादाचा विरोध पोलीस किंवा लष्करी बळावर होऊ शकत नाही। त्यासाठी जनतेला विश्वासात घेऊन त्याला विकासाच्या माध्यमातून उत्तर देण्याची गरज आहे, हे हळूहळू प्रशासनाने समजावून घेतले। 2012ला सुकमा जिल्ह्याची निर्मिती झाली आणि सुकमाची नवीन ओळख निर्माण व्हायला लागली। आता सुकमाचं जे चित्र आहे त्याची काही वर्षांपूर्वी कुणी कल्पनाही करू शकत नव्हतं। पोलीस आणि माओवादी अशा 2 बंदुकांच्या धाकात जगत असलेला आदिवासी, त्याला खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणण्याचं आव्हान पेललं ते तरुण जिल्हाधिकारी नीरज कुमार बनसोड यांनी।
निश्चित रूप से शिक्षा के क्षेत्र में हो या सड़क के क्षेत्र में हो या संपर्क के क्षेत्र में हो, चिकित्सा के क्षेत्र में हो, हर क्षेत्र में सुकमा जिले ने बीते 4 वर्षों में एक ऐसी उपलब्धियां हासिल की हैं। निश्चित रूप से बहुत विकास हुआ है, इसमें कोई शक की गुंजाइश नहीं है। मूळचे नागपूरचे असलेले नीरज कुमार हे छत्तीसगड कॅडरला होते। 2014 मध्ये त्यांची नेमणूक सुकमाचे जिल्हाधिकारी म्हणून झाली। सुकमा जिल्हा झाल्यानंतर 2च वर्षात 5 जिल्हाधिकारी बदलले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना 12 दिवस माओवाद्यांनी बंदी बनवून ठेवलं होतं, अशा ठिकाणी कारकिर्दीला सुरुवात करणं खूपच आव्हानात्मक होतं। नीरज कुमार हे गडचिरोली सारख्या माओवादी भागात वाढले। त्यांचं शिक्षणही तिथेच झालं। त्यामुळे आदिवासी आणि माओवाद जवळून बघितलेल्या नीरज कुमार यांच्या डोक्यात परिस्थिती बदलण्याचा अजेंडा पक्का होता। म्हणूनच त्यांनी हिंसाचारात भरडल्या गेलेल्या आदिवासीच्या हातात शस्त्राऐवजी वही आणि पेन देण्याची प्रक्रिया सुरू केली आणि इथूनच सुकमाच्या कायापालटाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। विकासाचा सुकमा पॅटर्न हा कदाचित माओवाद आणि पोलिसांच्या संघर्षात पिचल्या गेलेल्या गडचिरोली, गोंदिया सारख्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लागू होऊ शकतो का, हे शोधण्यासाठी IBN लोकमतनं माओग्रस्त सुकमाचा अभ्यास दौरा केला। त्याचाच हा ग्राउंड झिरो रिपोर्ट। वर्षानुवर्ष मुख्य प्रवाहापासून फेकल्या गेलेल्या या आदिवासींना विकासासाठी तयार करणं आणि त्यांचं सहकार्य मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान होतं। तेच आव्हान स्वीकारून सुरू झाला गावागावाचा प्रवास। माओवादी हिंसाचारात भरडल्या गेलेल्या आदिवासींना भेटून त्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न करणं सोपं काम नव्हतं। वर्ष 2005 ते 2010-11च्या काळामध्ये ॲक्च्युली सुकमा जिल्हा जो दंतेवाडाचा एक भाग होता आणि सलवा जुडूम च्या असा काही इम्पॅक्ट झाला की खूप सारे इथे जे आतमध्ये शाळा, आश्रमशाळा वगैरे त्यांना ब्लास्ट केलं, तोडलं, जाळल्या गेले आणि सिक्युरिटी फोर्सेसची तेवढं जास्त डिप्लॉयमेंट पण नव्हती त्यावेळेस आणि कोंटा सारखा ब्लॉक जो दंतेवाडा जिल्ह्यापासून 150 किलोमीटर वर जो असल्यामुळे तिथे 5 तास 6 तास लागायचे आणि लोक जे आहे प्रशासनापासून खूप दूर होते। जिल्हा प्रशासनानं याकरिता वेगवेगळे गट तयार केले। जनसमस्या निवारण शिबिरं गावागावात घेतली जातात। आदिवासी बांधवांशी सरकारचा थेट संवाद या माध्यमातून सुरू झाला। या शिबिरातून सरकारी योजनांचे फायदे, शिक्षणासाठी मुलांना तयार करणं, वेगवेगळ्या समस्यांचं निवारण करणं अशा प्रकारची कामं केली जातात। प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून हा गट ही मोहीम राबवतात। या लोकांशी संवाद घालणं, एकतर त्यांचे डायलेक्ट्स खूप वेगवेगळे डायलेक्ट्स असतात, गोंडी, दोरली, हलबी, धुरवा अशा वेगळ्या डायलेक्ट्स आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्याशी संवाद घालणं कठीण असतं। पण आम्ही लोकल लोकांचा स्थानिक लोकांशी संवाद घालायचा प्रयत्न करतो। ज्या लोकांना दोन्ही भाषा येतात अशा लोकांना घेऊन आम्ही जाऊन कॅम्प्स ऑर्गनाईज करतो। ज्या ज्या ठिकाणी आमचे सिक्युरिटी फोर्स जातात, सेफ्टली जाऊ शकतो तिथे आम्ही जातो, त्या लोकांना बोलवतो आणि त्यांच्याशी कॅम्प मोडमध्ये आम्ही बोलतो। विकासासाठी सर्वात मूलभूत गोष्ट असते ती म्हणजे पायाभूत सुविधा। रस्ते, पूल बांधणं, त्या जोडीला शिक्षण, आरोग्याच्या सुविधा निर्माण करणं, दुर्गम भागातली गावं रस्त्याच्या माध्यमातून शहरांशी जोडणं आणि यातूनच सुरू झाली रस्ते बांधणीची सर्वात मोठी मोहीम। मात्र माओवाद्यांचा विरोध हे मोठं आव्हान समोर होतच। विकास आणि दळणवळण यासाठीचा महत्त्वाचा दुवा म्हणजे रस्ते। पण हे रस्ते तयार करणं या ठिकाणी अशक्यप्राय गोष्ट आहे। इथल्या गावागावांना रस्त्यांनी जोडणं माओवाद्यांना मान्य नाहीये। म्हणूनच हे रस्ते तयार करताना या ठिकाणी दर 5 किलोमीटरला CRPFचे कॅम्प लावले जातात आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत हे रस्ते तयार केले जातात।
सुकमा पासून कोंढा तालुक्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. जवळपास 70 किलोमीटरचा हा रस्ता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. बऱ्याचदा रस्ते बंद पुकारले जातात. रस्त्यांना बनवलेल्या रस्त्यांना ते खोदतात, झाडं कापून रस्त्यांवर टाकतात. कधी भरपूरदा असं झालं की सिक्युरिटी नसताना समजा एक दिवस चुकीने समजा निष्काळजीपणामुळे जर काही काम झालं तर त्या दिवशी JCB मशीन वगैरे टिप्पर वगैरे जाळून टाकतात. रस्ते विकासाबरोबर सुकमामध्ये नवीन इमारती उभ्या राहत आहेत. प्रत्येक गावात आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे त्यांचं जीवनमान सुधारतंय. सुरुवातीला आदिवासींच्या कल्याणासाठी सुरू झालेली ही सशस्त्र चळवळ क्रांती तर आणू शकली नाही, पण त्यासाठी हा समाज खूप मोठी किंमत चुकवून बसलाय. आता या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या समाजानं आणि सरकारनं युद्ध पातळीवर प्रयत्न करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या उपक्रमातून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम प्रशासनानं सुरू केलंय. त्याचंच एक उदाहरण म्हणजे क्रीडा क्षेत्रात होणारा विकास. इथल्या तरुणांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यामध्ये स्वतः जिल्हाधिकारी सहभागी होतात. प्रशासनाच्या या ध्येय धोरणांमुळे तरुणांच्या मनावर असलेला माओवादाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. डिस्ट्रिक्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर आमचा खूप फोकस झाला. त्याच्यामुळे लोकांना इथे प्रशासन जे आहे त्यांच्या खूप जवळ गेलं आहे. आणि आज सुकमा नवीन जिल्हा असून सुद्धा इथे जे आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, इथे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगलं ऑफिस आणि करमणुकीसाठी काही पार्क, थिएटर वगैरे सगळे झालेले आहेत. दुसरीकडे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचं पुनर्वसन करण्यालाही प्रशासनानं प्राधान्य दिलंय. शरण आलेल्या माओवाद्यांना एकतर समाज स्वीकारायला तयार नसतो, एकदा तो सशस्त्र चळवळीत गेला की घर आणि कुटुंबाला दुरावतो. अशा वाट भटकलेल्या या तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांना जगण्याची नवी उमेद देणं, रोजगार देणं आवश्यक आहे. नेमकं हेच काम सुकमाचं प्रशासन करतंय. 2 साल क्या करते थे? मैं गांव सदस्य था. देलम आणि त्याच्या 14 साथीदारांनी 2016 मध्ये पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. गांव वालों की सुरक्षा और गांव वालों के साथ सरकार का कुछ नहीं चाहिए और कुछ लाना नहीं. उनका योजना में उसका सरकार के पक्ष में नहीं जाना. अपना मजदूर, अपना राजनीति अपन कमाएंगे. अब उनके साथ था 2 साल चल लगा था. प्रशासनानं सुकमामध्येच त्याचं पुनर्वसन केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात कॅन्टीन चालवण्याचं काम त्याच्याकडे दिलंय आणि सरकारी सुरक्षेतच त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. विकासाचा हा सुकमा पॅटर्न आदर्श अशासाठी आहे की एरवी या आदिवासींची पिळवणूक करणारं प्रशासन या ठिकाणी त्यांच्यासाठी मात्र अतिशय सेवाभावीपणे काम करतंय. लेनिन, एंगल्स, माओ, स्टालिन, इन 4-5 जो हमारा जनता का नेता है. साधारणपणे 14 वर्षीय वयोगटातली मुलं ही माओवाद्यांचं मुख्य टार्गेट असतात. या मुलांना सशस्त्र चळवळीसाठी तयार करणं माओवाद्यांसाठी सोपं असतं. मात्र या मुलांचं बालपण हरवतं. शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवलं जातं. या मुलांना शिक्षण देणं हेच माओवादाचा प्रभाव कमी करण्याचं मुख्य साधन आहे. त्यामुळेच सुकमा हे एज्युकेशन हब म्हणून वेगाने पुढे आलंय. एक समय वो भी था कि जब हम लोग यहाँ
कुछ नया सीखने के लिए बाहर जाते थे, आज दौर ऐसा भी आया है कि दूसरे जिलों के लोग हमारे पास आते हैं कुछ नया सीखने के लिए। तो इससे बड़ी उपलब्धि और इससे बड़ा विकास शायद और मेरे पास कोई नए शब्द नहीं होंगे। सुकमा शहरातली शैक्षणिक सुविधा, प्राथमिक शाळा आहेत 937, सुकमामध्ये हायस्कूल आहेत 32, तर कॉलेज आहेत 2 आणि आश्रमशाळा आणि हॉस्टेल्स आहेत 126। विद्यार्थ्यांना विज्ञान गणितासारखे अवघड विषय सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी सायन्स पार्क आणि सायन्स सेंटर उभे करण्यात आले। 1.5 वर्षातच जिल्ह्यातील 45,000 विद्यार्थ्यांपैकी 9,000 विद्यार्थी या सायन्स पार्कला जोडले गेले। पाठ्यपुस्तकातील धडे प्रॅक्टिकलच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना नीट समजून घेता येतात। पहले जब बच्चे स्टार्टिंग में आते थे तो हम लोगों ने देखा कि उसमें उनको में विज्ञान के प्रति रुचि नहीं थी, थोड़ी भी पढ़ते थे, जैसे मापन हो गया समझ में नहीं आता था उनको। फिर हम लोगों ने उसको प्रैक्टिकली जब पढ़ाना शुरू किया तब देखा कि बच्चे जो है विज्ञान के प्रति ज़्यादा उत्साह दिखा रहे हैं और अब रिजल्ट ऐसा है कि वो विज्ञान बेस्ट तरीके से पढ़ रहे हैं। सायन्स व्यतिरिक्त कबाड से जुगाड अर्थातच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा जुगाड विद्यार्थ्यांना शिकवला जातो। कबाड़ से जुगाड़ में ही एक पेपर स्टैंड बनाया गया है जो कि आश्रमों में बहुत ज़रूरी होती है। अगर पेपर आया तो वो किस ढंग से रखा जाए और कैसे उसको पढ़ा जाए कि एक साथ 2-3 बच्चे इसको रीड कर सकें। वैसे ही एक लेक्चर स्टैंड है जो कि पूरी कबाड़ के जुगाड़ से है। ये स्कूल में जो अनुपयोगी डेस्क और बेंच जो टूट जाते हैं उनसे बनाया गया है। 2 तरह का है, एक ये है एक ये है। स्पर्धा परीक्षांसाठी या मुलांना तयार करायला नई दिशा सारखा वेगळा प्रकल्प आहे, तर डॉक्टर इंजिनिअरिंग साठीच्या पीईटी पीएमटी सारख्या परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी आरोहन सारखे प्रकल्प इथे राबवले जात आहेत। युरेनियम 9220 या सेंटर्सच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग आणि मेडिकल साठीच्या स्पर्धा परीक्षा पास केल्या, तर 1.5 वर्षात 3 विद्यार्थ्यांनी सरकारी नौकरी मिळवली। पहले पढ़ने का तरीका पता नहीं था, जब से नई दिशा हुई है और हम आ रहे हैं यहाँ क्लास। मैंने पिछले वर्ष पीएससी की परीक्षा भी तैयारी की थी नई दिशा के मार्गदर्शन में, और मैंने प्री भी निकाला हुआ है, मेंस की फिर पुनः तैयारी कर रहा हूँ। पिछले बार तो नहीं हो पाया, लेकिन इस बार मैं इतने अनुभवी शिक्षकों का मार्गदर्शन मिल रहा है तो निश्चित है मैं निकालूंगा इस बार। वैसे इसका जो आइडिया था उसको चित्रांकित करके, मतलब फोटो बना करके गूगल में ऑलरेडी वहाँ के उस वेबसाइट वालों ने डाल दिया। सूरज सोडी बारूपाटा या छोट्याशा गावात राहणाऱ्या या विद्यार्थ्याने 2016 मध्ये एपीजे अब्दुल कलाम इग्निटी पुरस्कार पटकावलाय। मतदानाच्या वेळी होणारा हिंसाचार आणि गैरप्रकार टाळण्यासाठी मतदान यंत्रात काही बदल सूरजने सुचवले होते। या कल्पनेसाठी त्याला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालाय। गांव में देखता था कि वोटिंग होते समय कई लोग वोट होते समय लूटते थे, तो मैंने सोचा कि क्यों ना एक ऐसा मशीन हो जिसमें एक ऐसा बटन हो जिससे दबाने पर सीधा जिला निर्वाचन शाखा में पहुंच जाए। पाठ्यपुस्तकांसोबतच इथं तांत्रिक शिक्षणावरही भर दिला जातोय। आयटीआय आणि लाईव्हलीहूड कॉलेजमधून विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण दिलं जातं। शरण आलेल्या माओवाद्यांना याच लाईव्हलीहूड कॉलेजमधून तंत्र शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली जाते। याचा मुख्य उद्देश असा आहे की नक्षल भागातील जे असे लहान मुलं की ज्यांना म्हणजे त्यांच्या शाळा वगैरे नक्षल ॲक्टिव्हिटीजमुळे ब्लास्ट झालेल्या, तोडल्या आणि जवळपास 100च्या जवळपास असे आश्रमशाळा आणि प्रायमरी स्कूल्स वगैरे जे असतात त्या सगळ्या तोडल्या गेल्यात। काही असे एरियाज आहेत की ज्याच्यामध्ये टीचर जो आहे तो जाऊ शकत नाही किंवा जातो तरी रेग्युलर जाऊ शकत नाही। शाळा त्यांच्या ज्या आहेत परमनंट बिल्डिंग नाही आहेत, छोट्याशा झोपड्यांमध्ये चालत असतात। अशा मुलांना शिक्षणाचं काही आकर्षण राहत नाही। अशा मुलांना टार्गेट करून आम्ही जे मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू केला आहे।
फर्स्ट लेवलची बुक आम्ही तयार केली, ज्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट्स कंबाईन जे त्यांच्या स्कूलमध्ये मिस होतं त्यांच्या ह्याच्यामध्ये, पण जे गरजेचं आहे ते आम्ही इथे त्यांना शिकवत असतो. ते टॅलेंटेड आहेत की त्यांना आम्ही त्यांना एक त्यांचं चांगलं संगोपन करू शकतो. त्यांना आपलं NDA, CDS पुढे होणाऱ्या किंवा मग नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन्स किंवा अशा परीक्षेसाठी जर आम्ही त्यांना तयार करू शकतो, अशा लोकांना इथे येऊन स्पेशल त्यांना एक म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स बेस्ड STEM या कन्सेप्टवर आम्ही एक स्कूल इथे आम्ही त्यांची पण स्कूल चालवतो. सुकमामधील हे बदल एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या प्रामाणिक प्रयत्नाचा, जिद्दीचा आणि कल्पकतेचा प्रवास आहे. जिल्हाधिकारी नीरज बनसोड यांनी सर्व अडचणींवर मात करत माओवादी जिल्ह्यात विकासाचं एक नवं रोल मॉडेल उभं केलंय. शेवटी हिंसाचाराला विकास हेच उत्तर आहे हे त्यांनी दाखवून दिले. इथले आदिवासी आणि गडचिरोली मधील माओवादाने ग्रस्त असलेले आदिवासी यांचे प्रश्न खरं तर सारखेच आहेत. शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सेवांच्या मध्ये कोणीही येता कामा नये. पण आपण सद्यस्थिती बघितली तर ती मात्र याच्या अगदी उलट आहे. दोन बाजूंच्या बंदुकांमध्ये अडकलेले हे आदिवासी ना घर का ना घाट का अशा अवस्थेत जगतात. त्यामुळे त्यांच्या विकासाचा हा सुकमा पॅटर्न देशाच्या प्रत्येक भागात राबवलं जाणं गरजेचं आहे.